नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. या वर्षीचा हा नवीन रूल आहे, ऑटो फ्रीज जो काही रूल आहे, या अगोदर कधी नव्हता. ओके, यावर्षी हा पहिल्यांदा त्यांनी हा ऑटो फ्रीज नावाचा एक नवीन कॉन्सेप्ट इथे ॲड केलेला आहे. ओके, आणि हे मी माझ्या स्वतःच्या मनाने सांगत आहे. ठीक आहे, महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET सेलकडनं त्यांनी जे काही यावर्षीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे, या इन्फॉर्मेशन ब्राउचरवर 72 क्रमांकाचा जो काही पेज आहे, ते या पेजवर कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ठीक आहे, या सगळ्या कॅप राऊंडचे इथे तुम्हाला रूल्स दिलेले आहे. तर हे जे काही रूल्स आहे, बस या रूल्सलाच मी घेऊन हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला. मी माझ्याकडनं काही सांगत नाही आहे. जे काही मी सांगतो सगळं या ब्राउचरमधनं मी तुम्हाला, म्हणजे तेच मी त्याची एक वेगळी PDF केलेली आहे, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, कंडक्ट ऑफ कॅप राऊंड पहिला कॅप राऊंड कशा प्रकारे कंडक्ट करायचे, या सगळ्या रूल्स आहे. ठीक आहे, पूर्ण इंग्लिशमध्ये. ओके, 72 पेज नंबरवर. ठीक आहे, ज्यांना कोणाला बघायचं आहे. ठीक आहे, यामधनंच ठीक आहे, तुम्ही खाली जर गेलं तर कॅप राऊंड सेकंड, थर्ड आणि फोर्थसाठी पण सगळे रूल्स दिलेले आहे. मी याच्यातनं एक वेगळी PDF बनवलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ नक्की बघायचा शेवटपर्यंत. का बरं? कारण की तुम्हाला सांगतो मी, शेवटी हा एक टेबल टाकलेला आहे. या टेबलवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे, परंतु ते कुठे? शेवटी. ओके, त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, दिस इज द ऑटो फ्रीज रूल. ओके, फॉर द अपकमिंग महाराष्ट्र CET 2025 ऑल द कॅप राऊंड्स अँड फायनल अँड ऑफिशियल रूल्स ॲज पर द ब्राउचर. सगळं काही जे काय ते ब्राउचर मधल्याच आपण इथं गोष्टी उचललेल्या, जस्ट आपण थोडा मॉडिफाय केला, आपण थोडासा सिग्नल्स वगैरे यूज केले. ठीक आहे, बघा, कॅप राऊंड पहिल्यामध्ये काय होणार आहे. ठीक आहे, कॅप राऊंड समजा पहिल्याचा फॉर्म भरला, तुम्ही समजा ऑप्शन्स टाकलेला आहे, पहिला प्रिफरन्स दिलाय. समजा तुम्हाला जर फर्स्ट प्रिफरन्स मिळाला, तुम्ही जो काही फर्स्ट प्रिफरन्स टाकला होता तोच जर तुम्हाला अलर्ट झाला, तर तुम्हाला तो ऑटो फ्रीज होणार. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुम्हाला फ्रीज किंवा स्लाइड करण्याची गरजच नाही. पहिला प्रिफरन्स, ओके, जर म्हणजे जो काही तुम्ही प्रिफरन्स टाकलेला आहे त्यातला जर पहिलाच प्रिफरन्स जर तुम्हाला कॅप राऊंड पहिल्यामध्ये मिळाला, तर तो ऑप्शन काय होणार? ऑटो फ्रीज, सीट ऑटोमॅटिकली लॉक, अँड दिस इज द फायनल. ओके, म्हणजे यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड. आणि तुम्हाला काय करायचं, त्यानंतर ARC सेंटरला रिपोर्ट करायचं आहे. जी काही तुमची पुढली प्रोसिजर ती करून घ्यायची आहे. सीट ॲक्ट, जी काही फीज वगैरे, ते सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं. याच्या लक्षात, या अगोदर असं कधीच नव्हतं. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट टाइम. आफ्टर दॅट बघा, आपण सेकंड राऊंडमध्ये काय गोष्टी होतात ते बघा. सेम मग तुम्ही समजा कॅप राऊंडमध्ये समजा तुम्हाला नाही पहिला प्रिफरन्स मिळाला, ठीक आहे, तुम्ही मग स्लाइड केलं, तुम्ही देन यू आर एलिजिबल सेकंड राऊंडसाठी. तुम्ही एलिजिबल जो सेकंड राऊंडमध्ये आले, समजा इथे जे काही प्रिफरन्स तुम्ही पुटअप केलेला आहे, जर पहिला, दुसरा किंवा तिसरा जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जर प्रिफरन्स मिळाला, देन दॅट प्रिफरन्स विल ऑटो फ्रीज. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. दिस इज फायनल अलॉटमेंट, नो मोर राऊंड्स फॉर यू. पहिल्या 3 मध्ये. ओके, म्हणून मित्रांनो सांगतो मी, प्रिफरन्स यावर्षी इतके महत्वाचे आहे की म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ठेवायचं पुढे, बाकी भानगडेच नाही ठेवायची. कारण की एकदा ऑटो फ्रीज झाला की काहीच करता येणार नाहीये, हे लक्षात. ओके, मग पुढले राऊंड तुम्हाला देताच येणार नाही, यू आर नॉट एलिजिबल. ओके, जर तिसरा प्रिफरन्स सोडून जर चौथा प्रिफरन्स किंवा पुढील जर मिळाला असेल तर सो यू कॅन गो विथ द मॅन्युअल फ्रीज. ओके, सेम विथ द फर्स्ट. समजा फर्स्ट राऊंड कॅप राऊंड पहिला जर प्रिफरन्स नाही मिळाला तुम्हाला, सेकंड मिळाला, थर्ड मिळाला, देन यू कॅन, म्हणजे तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकता किंवा स्लाइड करू शकता. ठीक आहे, चला इथे दिस. मग समजा जर चौथा प्रिफरन्स मिळाला तर मॅन्युअली फ्रीज करा किंवा बेटरमेंटसाठी तुम्ही स्लाइड पण करू शकता. देन यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट. आफ्टर दॅट बघा, कॅप राऊंड थर्डमध्ये काय होणार, जर पहिल्या 6 जर प्रिफरन्सपैकी जर तुम्हाला सीट अलॉट झाला, देन दॅट सीट विल ऑटो फ्रीज. पहिल्या 6 मध्ये पहिल्या कॅप राऊंडसाठी 1, दुसऱ्या कॅप राऊंडसाठी 3, तिसऱ्या कॅप राऊंडसाठी 6. जर प्रिफरन्सेस जर तुमचे जर लॉक झाले, देन ऑटो फ्रीज, काहीच करायची गरज नाही, फायनल लॉक. ओके, यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड, बेटर, काहीच अलाउड नाही, काही विषयच नाही राहिला, तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्या. 6वा सोडून जर 7वा जर लागला, देन यू हॅव ऑप्शन्स मॅन्युअल फ्रीज. ओके, आणि बेटरमेंट ठेवू शकता, ॲक्सेप्ट करून तुम्ही पुढे पण जाऊ शकता, याच्या लक्षात. आफ्टर दॅट जो काही लास्ट राऊंड राहणार आहे, ओके, इथे काही विषयच नाही आहे, जे सीट मिळालं ते तुम्हाला घ्यायचं आहे, अँड दिट इज द फायनल. तुम्ही समजा यात कोणती ॲक्शन नाही घेतली तर ऑटोमॅटिक तुम्ही राऊंडच्या बाहेर चालले जाणार, कोणत्याही कॅप राऊंड, याच्या लक्षात. ओके,
बघा काही गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहे. बघा प्रिफरन्स लिस्ट भरताना अगदी विचारपूर्वक डिसिजन घ्या, खूप जबरदस्त महत्त्वाचं आहे. याच्या लक्षात ओके. चुकीचा जर म्हणजे एखादा ऑप्शन जर फ्रीज झाला तर त्याला काही चेंज नाही आहे. याच्या लक्षात ARC सेंटरला रिपोर्ट करा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या. समजा तुम्ही रिपोर्टिंग वगैरे नाही केलं तर सीट कॅन्सल होणार अँड देन यू आर आउट ऑफ दिस कॅप राउंड्स. याच्या लक्षात. बघा आता मी जो काही सांगितलं या सगळ्या गोष्टी आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये इझिली समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. ऑटो फ्रीजचे जे काही प्रिफरन्सेस आहे कॅप राउंड वाईज कसे राहतात. पहिल्या कॅपमध्ये समजा जर फर्स्ट प्रिफरन्स तुमचा जर अलॉट झाला देन ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. बेटरमेंटसाठी अलॉट म्हणजे तुम्ही पुढे जाऊच नाही शकत. बेटरमेंट म्हणजे काय, आपल्याला हा राऊंड सोडून मला पुढे जायचं आहे, तिथे अलाउडच नाही आहे. ओके. सेकंड राऊंडमध्ये पहिल्या 3मध्ये जर तुमचा प्रिफरन्स जर अलॉट झाला देन ऑटो क्लिक. ओके. ऑटोमॅटिकली तो फ्रीज होऊन जाणार. मग बेटरमेंटसाठी तुम्हाला काहीच चान्स नाही, पुढे जाण्याची शक्यता. तिसऱ्या राऊंडमध्ये जर पहिल्या 6मध्ये जर तुमचे प्रिफरन्सेस जर अलाउड झाला देन अगेन ऑटो फ्रीज. ओके. नो चान्स फॉर द फर्दर राऊंड्स. लास्ट राऊंडमध्ये काय आहे ना, इथं त्यांनी तो ठेवलाच नाही, म्हणजे ऑटो फ्रीजचा कॉन्सेप्ट लास्ट राऊंडसाठी नाही आहे. जो काही तुमचा प्रिफरन्स लागत आहे ओके तो घेऊन घ्यायचा आहे आणि विषय मोकळा करायचा आहे. इथं लक्षात. ओके. बघा हा न्यू रूल आहे, मी तुम्हाला चांगल्याच पद्धतीचा सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. ठीक आहे माझ्याकडनं. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत लवकरात लवकर शेअर करायचं, सगळ्यांना ही माहिती कळली पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.